नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमेन वेलनेस क्लिनिक खेरडी दापोली येथे आपलं स्वागत. अनेक लोकांची अशी विचारणा आहे की इथे नेमकं काम काय चालतं या संबंधी आम्हाला खूप बारकाव्याने माहिती हवी आहे. अनेक लोक फेसबुकवरचे आणि यूट्यूबवरचे इंस्टाग्रामवरचे असे व्हिडिओ पाहून कुतूहलाने आपल्याकडे येत असतात इथे आश्रमामध्ये आणि माहिती विचारत असतात. तर अनेकांना ही माहिती व्हावी बारकाव्याने म्हणून मी आज हा व्हिडिओ करतोय. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम याचं पूर्वी नाव वेदामृत चिकित्सालय असं होतं. 2012 साली मी इथे शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरू केली. अगदी छोटेखानी दवाखाना होता आणि काही उपलब्ध वनस्पती आसपासच्या परिसरातल्या आणि काही औषधी योजना यांच्या मदतीने प्रॅक्टिस सुरू झाली आणि हळूहळू ती प्रॅक्टिस ग्रो होत गेली. आणि आता या गेल्या 12 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या रुग्णांची इथे चिकित्सा आयुर्वेदाच्या मदतीने होत असते. तर आपण इथे नेमकं काय काय प्रकारचं काम कशा प्रकारे होतं ते आपण समजून घेऊया. ज्यांना ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी करत आहे. तर इथे उपलब्ध मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वनस्पती आहेत आणि या आसपासच्या परिसरामध्ये गुळवेल, वड, पिंपळ, आता तर नवीन लागवड आपण औषधी वनस्पतींची केलेली आहे. अगरू सारखी जी वनस्पती आहेत, उदाची झाडं, तर त्या मेडिसिनल प्लांट्स, प्लांटेशन आयुर्वेदीय वनस्पतींचा आपण इथे केलेलं आहे. आणि या वनस्पतींचा वापर करून आपण काही तेल, काही काढे, च्यवनप्राश, काही घृत, तूप अशी इथे बनवत असतो. आणि आयुर्वेदामध्ये एक शमन चिकित्सा आहे आणि एक शोधन चिकित्सा आहे. लोकांना डिटॉक्सिफिकेशन, शरीर शुद्धी अशी एक प्रक्रिया माहिती असते, डिटॉक्स या नावाने. तो त्याचं मूळ आयुर्वेदामधली जी टर्म आहे ती पंचकर्म आहे आणि ती या इथल्या वेदामृत चिकित्सालय पूर्वीचं आणि आता श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम इथे मुख्य चिकित्सा पंचकर्म चिकित्सा केली जाते. आयुर्वेदाचं खूप मोठं महत्त्वाचं अंग हे इथे आहे. वमन, विरेचन म्हणजे उलट्या करून टाकणे, जुलाब करवणे, एनिमा घेऊन पोट साफ करून टाकणे किंवा शिरांमधून रक्तवाहिन्यांमधून एक असं 50 ml 100 ml असं शास्त्रीय पद्धतीने रक्तमोक्षण करून टाकणे, रक्त काढून टाकणे, त्याला शिरावेद असं म्हटलं जातं. विविध प्रकारची जी दुखणी व्याधी रुग्णांना होत असतात त्यांच्यामध्ये पहिल्यांदा शरीर शुद्धी करून टॉक्झिन्स शरीरातले दूर करून मग त्याच्यावरती औषध योजना ही केली की तिचा अधिक चांगला परिणाम पाहायला मिळतो. असं लक्षात घेऊन पंचकर्माची चिकित्सा प्रथम आणि नंतर पोटामध्ये घ्यायला औषध योजना असा इथला एकंदर मुख्यतः क्रम असतो. आता ह्या आयुर्वेदामध्ये जी पंचकर्म सांगितलेली आहेत, नाकामध्ये तेल किंवा तूप किंवा काही औषधं सोडणे, त्याद्वारे आपल्या मानेच्या वरच्या अवयवांची काळजी घेतली जाते. अनेक विकारांमध्ये आम्ही त्याचा उपयोग करत असतो. तासनस्य, वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण अशा ह्या पंचकर्मातल्या डिटॉक्सिफिकेशनच्या अशा ह्या प्रक्रिया आहेत. अनेक प्रकारचे त्वचा विकार असतात. रक्तदुष्टी झाल्यामुळे, अंगामध्ये कडकी वाढल्यामुळे, उष्णता वाढल्यामुळे अनेक विकार होत असतात. तर ह्या अशा त्वचा विकारांमध्ये, सांध्याच्या विकारांमध्ये किंवा पचनासंबंधी अनेक विकृती असतात. त्यामध्ये या पंचकर्माचा अतिशय सुंदर उपयोग होतो. अगदी बस्ती चिकित्सा आहे. अनेक प्रकारचे वातव्याधी असतात, त्यांच्यामध्ये या बस्तीचा अतिशय सुंदर उपयोग होतो. तर हे एक छान असं उत्तम दुधारी शस्त्र आहे. खूप जपून ते काम करावं लागतं. अनेक पथ्य पाणी आणि असं सगळं असतं. मग रुग्ण विचारतात की मग हे कुणीही करून चालेल का? तर खरं तर पंचकर्म, शरीरशुद्धी ही रुग्णाला नेमकं काय होतं आहे, त्याचं बल किती आहे, त्याचं वय किती आहे, आता ऋतू कोणता आहे, त्याला तो अर्ह आहे का, म्हणजे इलिजिबल आहे का, अशा सगळ्या गोष्टींचं नीट परीक्षण करून मग योग्य ते कर्म त्या रुग्णाला
करणं आवश्यक असतं आणि ते आपण इथे करत असतो. काही लोक आपल्याकडे येतात, डॉक्टर मला काहीही त्रास नाही आहे, पण मला हे आयुर्वेदाचं जे काही डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया आहे ही जाणून घ्यायची आहे आणि यातलं मला काही पंचकर्म करायचं आहे, तर ते आम्ही करू शकतो का? तर हो, जरूर. आयुर्वेदामध्ये स्वस्थवृत्तम अभिप्रेत्य म्हणजे जे लोक स्वतःला स्वस्थ राखू इच्छितात, तरुण वयातले आहेत, बल चांगलं आहे, तेवढा त्या क्रिया करण्यासाठी वेळ देणं शक्य आहे, अशा व्यक्तींसाठी सुद्धा हे असं वमन किंवा जुलाब करून पोट साफ करणे, बस्ती देणे, काही अभ्यंग असतात, मसाज असतात, शिरोधरा असतात, स्ट्रेस असतो अनेक लोकांना, तर तो कमी करण्यासाठी म्हणून यातल्या पंचकर्मांच्या प्रोसिजर्सचा अवलंब करता येऊ शकतो आणि आम्ही तो इथे अनेक रुग्णांना करत असतो आणि स्वस्थ व्यक्तींना सुद्धा करत असतो. तर हे पंचकर्माविषयी आपण थोडक्यात जाणून घेतलं. तर आता इथे अशा प्रकारचं पंचकर्म करायचं असेल आणि जवळपासच्या परिसरातले लोक असतील तर काय अडचण नसते. तुम्ही घरी राहू शकता आणि घरी राहून इथे जाऊन येऊन जे काय अभ्यंग असेल, स्टीम घ्यायची असेल किंवा अन्य काही प्रक्रिया आहेत, उपकर्म आहेत, तर ती जाऊन येऊन आपण करू शकतो. आणि वमन विरेचन अशा प्रक्रिया असतील त्या दिवशी पूर्ण दिवस राहून इथे ती क्रिया करावी लागते. जवळच्या लोकांना हे सहज शक्य असतं, एक 5-10 किलोमीटरच्या अंतराच्या व्यक्तींना. जे लोक असे लांबून पुण्या मुंबईतनं वगैरे येतात त्यांना असं जाणं येणं शक्य नसतं. ते असे लोक 4-8 दिवस राहून, इथे राहण्याची सुविधा आहे, आश्रम आहे आणि ते काय हॉस्पिटल नव्हे, IPD नव्हे की बाबा सलाईन लावून ठेवलंय, अजिबात नाही. इथे एक आसरा, निवास स्थान की जिथे रुग्ण राहू शकतो किंवा स्वस्थ व्यक्ती सुद्धा राहू शकतो आणि अगदी साधा सात्विक आहार घेऊन राहायचं. काय दिवसाकाठी 1 काय तास 2 तास त्या पंचकर्मामध्ये द्यायचे असतील ते पंचकर्म करून झाल्यानंतर स्वस्थ राहून ध्यान धारणा, सात्विक आहार, काही छान पुस्तकांचं वाचन, इथल्या परिसरामध्ये फिरणे, त्या व्यक्तींना अनेक विषयांवर काही मार्गदर्शन करणे, वार्तालाप, अशा स्वरूपाचं सगळं काम इथे जे लोक राहतात 4 दिवस 8 दिवस त्यांच्यासाठी म्हणून असा एक वेगळा दिनक्रम आम्ही आखून दिलेला असतो. सूर्यस्नान आहे. अनेक लोकांना मी इथे एक अशी व्यवस्था केलेली आहे, पुरुष व्यक्ती असेल आणि त्याला सांगितलं की बाबा तुझ्या घराच्या अंगण्यामध्ये तू छान सूर्यप्रकाश तुला मिळाला पाहिजे, व्हिटॅमिन D मिळालं पाहिजे, शरीरात शक्ती, एनर्जी, ऊर्जा मिळाली पाहिजे, म्हणून तू उन्हामध्ये झोप. तर पुरुषांना सहज शक्य असतं, पण स्त्रियांना जेव्हा असा आपण सल्ला देतो तेव्हा ती त्यांना अडचण असते. कारण ती अडचण का ठरते? प्रायव्हसी मिळत नाही आणि सगळीकडनं अनेक वेळेला इमारती, बिल्डिंगा, जाणं येणारी माणसं, तर स्त्रिया कसं ते करणार? पुरुष लोक छान कपडे काढून बाहेर एक अंगणात बाजला टाकलाय आणि झोपू शकतात. स्त्रियांना ते शक्य होत नाही. मग आता इथे आश्रमामध्ये भरपूर विपुल अशी जागा आहे, भरपूर सूर्यप्रकाश आहे, तर त्यांना एक आवश्यक तसं प्रायव्हसी उपलब्ध करून देणे, तसा एक आसरा, आडोसा उपलब्ध करून देणे, अशी एक व्यवस्था आपण इथे केलेली आहे, जिथे स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता अगदी सेफ्टी ही लक्षात घेऊन त्यांना असं छान सूर्यस्नान घेता येऊ शकतं. आणि ही काळाची गरज आहे. म्हणजे मी अनेक लोकांना त्यांच्या ठिकाणी गच्चीवर किंवा सोसायट्यांमध्ये वगैरे अशी व्यवस्था करण्यासाठी सांगतो, पण ते अनेक लोकांना प्रॅक्टिकली शक्य होत नाही. तर ते पहिल्यांदा मी इथे केलेलं आहे आणि त्याचा अनेक रुग्ण पण, स्वस्थ व्यक्ती पण छान फायदा घेतात. व्हिटॅमिन Dच्या गोळ्या खाण्यापेक्षा इथे आश्रमामध्ये येऊन छान सूर्यस्नान करून जायचं. आणि हा सूर्य तर विनामूल्य या गोष्टी आपल्याला देतोय, फक्त यायचंय आणि सूर्यस्नान करून जायचंय, याला पैसे पडत नाहीत हो, पण ते करण्याची व्यवस्था, सोय उपलब्ध करून देणं गरजेचं असतं. आपल्या या पंचमहाभूत जे आहेत, या पंचमहाभूतांनी आपलं शरीर बनलेलं आहे. तर या पंचमहाभूतांच्या संपर्कामध्ये आपण अशी जाणीवपूर्वक ग्राउंडिंग आहे किंवा जलमहाभूत आहे, त्याचं एक मेडिटेशन असतं. तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या सगळ्या महाभूतांचं एक मेडिटेशन, पंचभौतिक मेडिटेशन, चक्रध्यान अशा स्वरूपाचं आम्ही इथे अनेक रुग्णांचं करून घेत असतो. इथे दर महिन्याला अनेक ज्या स्त्रिया 35-40 अशा वयोगटातल्या किंवा त्याच्यापेक्षा अधिक अशा वयोगटातल्या ज्या स्त्रिया आहेत, त्या रजोनिवृत्ती
च्या कालावधीमध्ये असतात त्यांना अनेक प्रकारचे विकार होत असतात, शारीरिक, मानसिक आणि स्ट्रेस इंड्युस्ड अनेक विकार आहेत त्यांना होणारे. थायरॉइड आहे, डायबिटीस आहे, स्थौल्य आहे, शरीराला खूप येणारी रुक्षता आहे, झोप न येणं आहे, कॉन्स्टिपेशन हे अनेक विकार असतात. तर या सर्व पेरिमेनोपॉझल कंप्लेंट्स या लक्षात घेऊन या स्त्रियांना एक 3 दिवसाचा आम्ही रेसिडेन्शियल प्रोग्राम इथे राहून एक शिबिर घेतो त्यांचं. मग त्याच्यामध्ये त्यांना छान शिरोधारा, अभ्यंग, स्टीम, बस्ती, त्यांना काही अन्य तक्रारी असतील त्या तक्रारींना लक्षात घेऊन त्यांना ते कस्टमाइज्ड अशी प्रकारची चिकित्सा, ट्रीटमेंट ही आपण ह्या शिबिरामध्ये त्यांना सुचवत असतो आणि त्यांना ते करून घेत असतो. तर अशा प्रकारचे या स्त्रियांसाठीचे कॅम्प किंवा काही प्रकारचे यज्ञ आपण आपल्या इथे करत असतो. काही मुलांच्या जन्म वेळेला अनेक चुकीच्या अशा नक्षत्रांवरती आणि त्रासदायक नक्षत्रांवरती जेव्हा जन्म होतात तर ते काही अरिष्ट सूचक असे असतात. तर ज्योतिषाच्या आणि पंचांगाच्या मदतीने त्यांचा जन्म कोणत्या वेळेला झालेला आहे आणि मग त्या नक्षत्राधिकांचा विचार करून कोणत्या जनन शांती असतील किंवा अशा प्रकारचे काही छोटे यज्ञ असतील, छोटा गणेश याग असेल किंवा अन्य असे धार्मिक कार्यक्रम असतील तर तेही आपण आश्रमामध्ये करत असतो. म्हणजे आश्रमाचे म्हणून असे यज्ञयागादी होतातच, पण अनेक व्यक्ती ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी घरी करणं शक्य नाही पण आमची करण्याची इच्छा आहे मनातून, आमच्या कुटुंबाला ते सगळं पाहायचंय, स्वतःहून करायचंय, पण बाकी धावपळ शक्य नाही, ते लोक इथे येऊन कुणी धन्वंतरी याग, कुणी गणेश याग किंवा त्यांच्या कुलदेवतेचं काही असं उपासना अशा स्वरूपाची सुद्धा यज्ञयागादी स्वरूपात आपल्या इथे आश्रमामध्ये येऊन करत असतात. आणि या प्रकारचं आरोग्य, शारीरिक मानसिक आरोग्य स्वस्थ व्यक्तींचं आणि रुग्णांचं सुद्धा हे आपण इथे नीट करण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असतो. अनेक प्रकारचे स्पॉन्डिलॉसिस, मानेचा स्पॉन्डिलॉसिस आहे, कमरेच्या मणक्यांचा विकार आहे, सायटिका आहे, गुडघ्यांचे डिजनरेटिव्ह चेंजेस होतात अनेक आणि मग गुडघ्यांचे विकार जडतात, सांध्यांचे विविध विकार आहेत. तर या सांध्याच्या वातविकारांमध्ये किंवा अगदी अनेक लोकांना ब्लड प्रेशर वाढलंय आणि मेंदूमध्ये काही रक्ताची गुठळी अडकून पॅरालिसिस झालाय, तर अशा पॅरालिसिस झालेल्या रुग्णांना सुद्धा एक पुनर्वसन आवश्यक असतं. तर ते पुन्हा त्यांना मूळ क्रिया प्रस्थापित करून देण्यासाठी म्हणून जे रिहॅबिलिटेशन आहे ते आपण इथे त्यांना आयुर्वेदाच्या मदतीने करण्यासाठी मदत करत असतो. आयुर्वेदीय चिकित्सा, पंचकर्म, अभ्यंग, विविध व्यायाम याचा अंतर्भाव करून अनेक रुग्णांना पोश्चरल करेक्शन्स करणं आवश्यक असतं. त्यांच्या व्यवसायाच्या अनुषंगाने त्यांना अनेक विकार त्रास देत असतात. तर त्यांना काही विविध योगासनं, काही प्रकारचे व्यायाम, काही प्रकारच्या अशा पोश्चर्स की ज्या विश्रांती घेण्याच्या पोश्चर्स आहेत त्याच्या मदतीने सुद्धा अनेक कंप्लेंट्स आपल्याला दूर करता येतात. मग त्याच्यामध्ये काही अवस्था अशा आहेत ज्याच्यामध्ये काही सांध्यांचं मोबिलायझेशन करणं आवश्यक असतं, मॅनिप्युलेशन करणं आवश्यक असतं. तर ते योग्य अवस्थांमध्ये ते करून आपण त्यांना रिलीफ देण्यासाठी म्हणून काम करतो. अनेक रुग्ण असतात ज्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती पेन्स होतात. काही रुग्णांना ते दुखण्याच्या म्हणजे पेनकिलर्स घेऊन त्यांना तात्पुरतं बरं वाटत असतं, पण त्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी म्हणून रुग्ण काहीतरी पर्याय शोधत असतात आणि आयुर्वेद हा त्याच्यासाठी अतिशय सक्षम पर्याय आहे. या विविध उपक्रमांच्या मदतीने आपण रुग्णाच्या ह्या पेनकिलर्स सोडवण्यासाठी म्हणून मदत करत असतो. आयुर्वेदामध्ये या विविध सांध्यांच्या ठिकाणी जी मर्मस्थानं आहेत त्या मर्मस्थानी विविध मार्गाने म्हणजे जळवा लावून रक्त काढून टाकणे आणि दुखणं थांबवण्यासाठी मदत करणे किंवा काही शिरांमधून सुईच्या मदतीने तिथनं थेंबर रक्त काढून त्यातून रक्तस्राव होऊन गेला की दुखणं कमी करण्यासाठी मदत करणे. काही लेप असतात, काही अभ्यंगाच्या प्रक्रिया आहेत, काही तेलाच्या धारा सोडणे गुडघ्यावर किंवा काही अवयवांवर किंवा अगदी डोक्यावर सुद्धा तेलाची धार धरणे. अशा प्रकारच्या विविध क्रिया ह्या आपण करत असतो. अनेक मुलं आहेत की जी वयाने खूप अजून फार वय वाढलेलं नाही आहेत, पण त्यांच्या ज्या दर महिन्यागणिक ज्या डेव्हलपमेंट व्हायला पाहिजेत, आम्ही त्याला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट असं म्हणतो,
तर ह्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यांचा ताळमेळ नीट जर बसत नसेल, योग्य वेळेला मुलं चालायला लागत नाहीयेत, मग त्यांना कुठल्या कुपोषण होतंय का, त्यांचं कुठे ताकद कमी पडते का, अनेक मुलांना योग्य वय झालं तरी अजून बोलण्याची प्रक्रिया सुरू होत नाहीये, मग त्यांना सुवर्णप्राशन किंवा च्यवनप्राश किंवा काही क्रिया यांच्या मदतीने त्यांना बोलण्याची क्रिया सुरू होण्यासाठी मदत करणे, अशा प्रकारच्या गोष्टी आपण इथे करत असतो. आपल्या आयुर्वेदाच्या चिकित्सेमध्ये गाईचं खूप महत्त्व आहे. या गाईपासून जे आपल्याला गोमूत्र मिळतं, गोमय मिळतं, जे गोरस आहेत, गाईचं तूप आहे, दूध आहे, दही आहे, यांच्या मदतीने पंचगव्य घृत असं बनत असतं. आणि ह्या गाईचे जे पंचगव्य आहेत ते अतिशय औषधी गुणधर्माने युक्त आहेत. म्हणजे अगदी कॅन्सरसारख्या दुर्धर विकारांमध्ये सुद्धा ह्या गाईच्या सेवेचा, पंचगव्याचा वापर करायला आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे विविध निराळ्या रेफरन्सनी. तर अशा गोशाळेमधून आपल्याकडे देशी वंशाच्या गायी असलेल्या त्यांच्यापासूनचं निर्माण होणारं दूध, तूप यांचा वापर करून आपण पंचगव्य चिकित्सा सुद्धा इथे करत असतो. आणि आयुर्वेदाचं ते एक अविभाज्य अंग आहे. विविध वनस्पती आपल्या परिसरामध्ये उपलब्ध असल्यामुळे त्या वनस्पती आणून त्यांचा ग्रीन टी बनवणे, त्यांचा काढा करणे, त्या वनस्पतींपासून तेलं करणे किंवा तुपं करणे. आपल्या परिसरामध्ये अनेक वनस्पती असतात, दुर्वा आहेत, बेल आहेत, तुळशी आहेत. तर यांचा वापर करून आपण त्या औषधी वनस्पतींचा वापर करून आपण त्या व्याधी परिमोक्षासाठी म्हणून आपण काम करत असतो. तर हा परिसर हा निसर्गरम्य आणि रमणीय असं असल्यामुळे रुग्णांनी अनेक अशा प्रकारचे अभिप्राय दिलेले आहेत की हा परिसरच इतका पॉझिटिव्ह आहे की इथे नुसतं येऊन सुद्धा मनाला जे काही शांती मिळते, बरं वाटतं, ते सुद्धा औषधी आहे. तर ह्या एकंदर परिसराचा जो परिणाम आहे तो सुद्धा नक्कीच सकारात्मक असा असल्यामुळे रुग्णाला बरं वाटण्यासाठी शारीरिक आणि मानसिक याच्यासाठी नक्कीच याचा अवलंब ह्या वातावरणाचा सुद्धा आम्ही करत असतो. अतिशय सात्विक असं वातावरण आणि एकंदर इथले आपल्याकडे 10-12 कर्मचारी एकंदर आहेत आणि अतिशय छान अशी वागणूक त्यांच्याकडून रुग्णांना देण्यासाठीचं जे काही प्रशिक्षण आहे, पंचकर्माचं प्रशिक्षण आहे, ते आपण त्यांना दिलेलं आहे. आणि या रुग्णांना अनेक जे रुग्ण आपल्याकडे येतात, भले राहिला असोत किंवा ओपीडी स्तरावरती येणारे असोत, त्यांचे काही कर्म चालू असतील, शिरोधर आहे, कोणाचा अभ्यंग आहे, तर ह्या रुग्णांच्या बरोबर येणारे जे नातेवाईक आहेत, तर तो बरोबर येणारा व्यक्ती हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक वेळेला असं लक्षात येतं की रुग्ण हॉस्पिटलला ॲडमिट असतो आणि तो आहे, त्याला बेड मिळालेला आहे, त्याची सगळी चिकित्सा होते, तर त्याच्याबरोबर असलेल्या माणसाचे फार हाल होतं. तर ही गोष्ट लक्षात घेऊन एकतर आपल्याकडे जे रुग्ण राहायला येतात त्यांना तर आपण एक खोली देत असतो की जिथे तो रुग्ण राहील आणि त्याच्या बरोबरीने त्याचा नातेवाईक राहील, त्याची सगळी जेवणाखाण्याची सोय व्यवस्थित होईल. आणि जे ओपीडी स्तरावर सुद्धा येणारे रुग्ण असतात त्यांच्याबरोबर येणारे जे लोक आहेत, तर रुग्णाची चिकित्सा चालू असताना बरोबरच्या व्यक्तींना आयुर्वेद विषयक माहिती मिळावी याच्यासाठी म्हणून आपला जो यूट्यूब चॅनल आहे किंवा फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमातून जी आपण माहिती देत असतो, तर त्याच्या लिंक आम्ही त्यांना देत असतो की बाबा हे पहा, हे ऐका, समजून घ्या आणि तुमच्या आरोग्यासाठी म्हणून त्याचा नक्की अवलंब करा. किंवा 2 पुस्तकं आपण लिहिलेली आहेत स्त्री आरोग्यावर, तिला जपताना या विषयावर, मेनोपॉजवर, आणि त्याचं एक इंग्लिश व्हर्जन आहे, नेचर्स पॉज, एंटरिंग मेनोपॉज ग्रेसफुली एम्ब्रेसिंग आयुर्वेद. तर असं मराठी आणि इंग्लिश पुस्तक हे आम्ही रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना वाचण्यासाठी देत असतो की त्यांचा एकंदर याविषयी त्यांना खूप माहिती व्हावी, अवेअरनेस व्हावा किंवा त्यांना एज्युकेट केलं जावं यासाठी म्हणून आम्ही इथे काम करत असतो. तर हे पुस्तक वाचन सुद्धा महत्त्वाचं आहे. शांत वातावरणामध्ये कोणी डिस्टर्ब करणार नाही आणि 1-2-3 तासामध्ये पुस्तक वाचून होईल. रुग्णांची चिकित्सा होईपर्यंत पेशंटच्या नातेवाईकाला सुद्धा अवेअरनेस देणे, एज्युकेट करणे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये रुग्णाचा जो बरोबर आलेली व्यक्ती आहे त्यांना सुद्धा अभ्यंगाचं महत्त्व कळणे, मग त्याच्यासाठी एक पदाभ्यंग असं करण्याची व्यवस्था म्हणजे कांस्य थाळी की जिच्यावरती आपले दोन्ही पाय ठेवून ती थाळी गोल फिरत असते आणि त्याच्यावरती आपण जे बनवलेलं इथे तेल असतात त्यांचा वापर करून त्या रुग्णाच्या नातेवाईकांना सुद्धा अगदी ते विनामूल्य करतो आम्ही,
पण ते त्या रुग्णाच्या पायावरती ते तेल घालून रुग्णाच्या नातेवाईकाच्या ते पादाभ्यंग करून कांसे थाळीच्या मदतीने रुग्णांना एक बरोबर आलेल्या व्यक्तींना सुद्धा एक रिलॅक्स फील मिळाला पाहिजे. आणखीन एक उपक्रम असतो ज्याच्यामध्ये रुग्णाच्या बरोबर असलेले नातेवाईक हे स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा अनेक वेळा दुर्लक्ष त्यांचं होत असतं रुग्णाच्या परिचर्येमध्ये व्यस्त असल्यामुळे. तर त्यांना एक छान अशी मसाज चेअर आहे की जी त्या चेअरमध्ये बसावं आणि सगळी छान पाठ रगडून घ्यावी आणि एक रिलॅक्स जो काही फील आहे तो रुग्णाच्या नातेवाईकाला सुद्धा मिळावा असा उद्देश असतो. आणि या गोष्टी आम्ही ज्या परिवार आहेत त्या विनामूल्य करत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काही कुठल्या प्रकारचा व्यापार अपेक्षित नाही, तर त्यांना एक अतिशय छान आनंद त्यातनं मिळावा आणि आयुर्वेदाविषयी एक प्रेम आपुलकी निर्माण व्हावी, आयुर्वेदाविषयी जागृती व्हावी, यासाठी म्हणून अशा काही गोष्टी आम्ही रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना सुद्धा देत असतो. आपल्याकडे जे अगरवूडचं जे प्लांटेशन केलेलं आहे त्या अगरवूडच्या त्या छोट्याशा वनामध्ये रुग्णांना आम्ही अनेक पाठवत असतो एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळवण्यासाठी. तो देववृक्ष आहे आणि देववृक्षाच्या अशा सान्निध्यामध्ये राहिलं तरी सुद्धा अतिशय छान असे आरोग्यकारक परिणाम मिळत असतात. तर रुग्ण त्यांचे नातेवाईक यांना ह्या शिबिरामध्ये सुद्धा येणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांना अनेक हॉट फ्लॅशेस किंवा खूप अंगाची आग होणे, जळजळ होणे, बगबग होणे, चिडचिड होणे असे सुद्धा त्रास होत असतात. तर ह्या अशा सकारात्मक परिणाम देणाऱ्या अशा वनस्पतींच्या जंगलामध्ये आम्ही त्यांना जाण्यासाठी परवानगी देत असतो. मग त्या जी लागवड केलेली आहे तिच्यामध्ये छान तुषार सिंचन केलेलं आहे आणि तुषार सिंचनाची व्यवस्था लावलेली असल्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांना त्या तुषार सिंचन चालू असताना छान पाऊस पडतोय अशा वातावरणामध्ये अंगावर तुषार पडत असं त्यांना त्या अगरवूडच्या त्या वनामधून फिरण्यासाठी म्हणून आम्ही सांगत असतो की मनाला सुद्धा एक छान असा अनुभव त्यातनं मिळतो. एक प्रकारचं ते मेडिटेशन आहे. स्वाधिष्ठान चक्राला जे ऊर्जा देण्याचं काम ही प्रक्रिया त्यातून साधत असते. तर त्या सगळ्या ठिकाणी आमच्या मनामध्ये ही सगळी सप्तचक्र पंचमहाभूत हेच आमच्या मनामध्ये असतं. तर हे असं ग्राउंडिंग किंवा तुषार सिंचन होत असलेल्या वनस्पती लागवड केलेल्या परिसरातून असं चालायला लावणे स्वाधिष्ठान चक्रासाठी किंवा सूर्यस्नान करून आपलं मणिपूर चक्र जागृत करणे किंवा छान अशा पिंपळाच्या सावलीखाली बसून छान मंद वाऱ्याची झुळूक अंगावर घेत अनाहत चक्राला ॲक्टिवेट करणे किंवा काही प्रकारच्या बीजमंत्रांचा उच्चार करून विशुद्ध चक्राला ॲक्टिवेट करणे, त्यातले ब्लॉकेजेस दूर करणे असे विविध उपक्रम आम्ही इथे करत असतो. अनेक रुग्णांना त्यांच्या आहारामध्ये अनेक चुका होत असतात आणि त्यांना त्या माहिती नसतात म्हणून होत असतं. तर नेमकं या रुग्णाच्या दिनचर्येमध्ये नेमकं काय चुकतंय, त्याच्या आहारामध्ये काय चुकतंय, त्याच्या विहारामध्ये काय चुकतंय, उठण्या बसण्यामध्ये काय चुकतंय, त्याचं ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय उद्योग काय आहे, मग त्यामध्ये काही जर समजा सदोष अशा गोष्टी लक्षात येत असतील तर त्यांचं निराकरण करणे, त्यांना पर्याय सुचवणे अशा स्वरूपाचं सुद्धा मार्गदर्शन इथे होतं. अनेक विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना परीक्षा जवळ आल्या की अनेक स्ट्रेस इंड्युस्ड विकार होत असतात. तर ह्या अशा विद्यार्थ्यांना नीट अभ्यासामध्ये एकाग्रता यावी याच्यासाठी म्हणून सुद्धा इथे आयुर्वेदाच्या मदतीने आम्ही मार्गदर्शन करत असतो. काही शिरोधारासारख्या क्रिया आम्ही त्यांना सुचवत असतो आणि त्या पंचकर्माच्या प्रक्रिया ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा करण्यासारख्या असतात. तर अशा प्रकारचे काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणारे विद्यार्थी, त्यांना दीर्घकाळ अभ्यास करण्याची आवश्यकता असते, तर त्यांची एकाग्रता वाढावी याच्यासाठी आयुर्वेद काय मदत करू शकतो याचं मार्गदर्शन. अनेक तरुण हे जिममध्ये व्यायामाला जात असतात, त्यांना काही व्याधी नसतो, उलट ते सक्षम असतात. तर यांना असं बल टिकवून ठेवून जिममध्ये जाऊन उत्तम व्यायाम करायचा असेल किंवा काही स्पोर्ट्समध्ये जी मुलं आहेत त्यांना कुठली इंजुरी न होता त्यांना बळकट शरीर ठेवून त्यामध्ये करिअर करायचं असेल तर त्यांना आयुर्वेद कशा प्रकारे मदत करू शकतो याचं मार्गदर्शन आपल्याकडे मिळत असतं. अनेक जे ऑक्युपेशन्स आहेत, ट्रक ड्रायव्हर्स आहेत, एसटी ड्रायव्हर्स आहेत, कंडक्टर्स आहेत, विविध लोक आहेत किंवा IT फील्डमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांच्या तऱ्हा निराळा, त्यांचे स्ट्रेस निराळे. तर ह्या अनेक लोकांचे ऑक्युपेशन्स लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काही व्हिडिओ बनवणे, त्यांच्यासाठी एक काही असं कस्टमाइज्ड
असं व्यवस्था निर्माण करणे, याच्यासाठी आपण श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रमामध्ये काम करत असतो. असे विविध उपक्रम आपण इथे चालू ठेवलेले आहेत आणि विविध लोक विविध ठिकाणाहून या अशा अगरवूडची लागवड पाहण्यासाठी किंवा अनेक ग्रुप्स आहेत ते इथे कोणत्या प्रकारचं कसं कार्य चालतं हे पाहण्यासाठी म्हणून मुद्दाम येतात. तर ही छान गोष्ट आहे. तर ज्यांना इथे प्रत्यक्ष येणं शक्य असतं ते येतात हो, पण ज्यांना नेमकं इथे काय काम चालतं हे माहिती नसतं त्यांच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ. आपल्याकडे अनेक व्हिडिओ आपण यूट्यूबवर आणि फेसबुकवर टाकलेले आहेत. विविध पेशंट असे काही मणक्यांमध्ये विकृती निर्माण झाल्यामुळे, वाताच्या विकारांमुळे असे वाकडे तिकडे चालत असणारे असतात. अगदी 2-2 वर्ष कितपत पडलेले असतात. न्यूरोलॉजी झाली, विविध प्रकारच्या आधुनिक तपासण्या चिकित्सा करून झाल्या तरी 2-2 वर्ष त्या माणसांना अजून बरं वाटलेलं नाहीये. तर ते एक शेवटचा आशेचा किरण म्हणून आपल्याकडे ते लोक येत असतात. तर त्यांना आपण काही मदत करावी, त्यांच्या एकंदर आयुष्याची जी काही क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे ती सुधारून देण्यासाठी आपल्याला काही मदत करता येईल का, अशा स्वरूपाचं म्हणून आपण इथे काम करत असतो. आणि ते जेव्हा रुग्ण वाकडं तिकडं असलेला, चालणं फिरणं मुश्किल असलेला असा जेव्हा रुग्ण सरळ छान चालायला लागतो तेव्हा तो खूप आनंदाचा क्षण असतो. तसे अनेक व्हिडिओ आपण शेअर केलेले आहेत त्यांची अर्थात संमती घेऊन. तर यामध्ये अशा प्रकारचे रुग्ण पाहिल्यानंतर आम्हाला असे प्रश्न आले, अहो तुम्ही फिजिओथेरपीची प्रॅक्टिस करता का इथे? तर नाही, हे फिजिओथेरपीनी वाकड्याचा सरळ झालेला नाहीये रुग्ण. हा आयुर्वेदाच्या मदतीने अभ्यंग, विद्धकर्म, अग्निकर्म, विविध प्रकारची योगासनं, काही पंचकर्म, बस्ती, काही आयुर्वेदीय औषधी यांच्या मदतीने, काढे, तेल, मात्रा यांच्या मदतीने हा रुग्ण एवढा बरा झालेला आहे असं बारकाव्याने आम्हाला नीट सांगावं लागतं. आणि हे याच्यासाठी एखाद्या रुग्णाला आपण जर समजा एखाद्या ठिकाणी सुई टोपवली आणि रक्त काढलं आणि त्याला बरं वाटलं, तो म्हणतो वा तुमचं हे ॲक्युपंक्चरची प्रक्रिया फार छान आहे, यांनी बरं वाटतं. तर मी तेव्हा रुग्णाला सांगतो हे ॲक्युपंक्चर नाही, आयुर्वेदामधली ही विद्ध चिकित्सा आहे. तर ह्या आयुर्वेदामधल्या अशा प्रकारच्या टर्म्स, परिभाषा या सुद्धा लोकांना माहिती असणं आवश्यक आहे. मी विद्ध चिकित्सा घेण्यासाठी आलोय, मी अग्निकर्म करण्यासाठी आलोय, गरजेची गोष्ट आहे. अनेक रुग्णांना त्वचेवर, डोक्यामध्ये, तळपायांना असे कुरूप आलेले असतात, काही गाठी, ग्रंथी आलेल्या असतात आणि त्या ग्रंथी अगदी शस्त्रक्रिया केली, कापून काढल्या तरी पण नव्याने पुन्हा उद्भवतात. तर अशा अवस्थांमध्ये त्या गाठी जाळून टाकणे, मुळापासून ते अगदी बीज नष्ट करून टाकणे, याच्यासाठी अग्निकर्म म्हणजे शलाका घेऊन ती अगदी लाल तप्त करून ती जाळून ती आपल्याला ग्रंथी नष्ट करावी लागते. तर अशा प्रकारचे विविध उपक्रम आपण करत असतो. तर सध्या तो व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी थांबतो इथे. शक्य असेल तेव्हा अन्य अनेक काही उपक्रमांवरती प्रकाश टाकण्यासाठी म्हणून नक्की आमचे व्हिडिओ पहा. हा अशा प्रकारचा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.